Okay, I wish you all good evening. I wish you all good evening. I also wish you good evening. Thank you, sir. Your wishes make me happy. अरे एवढं टेम्परेचर वाढलंय 27. सिंपल प्रेझेंट टेन्सचं वाक्य होतं हे. युअर विशेष मेक मी हॅपी. आपल्या सदिच्छा मला आनंदी बनवतात असा अर्थ आहे. चला, मेड मी हॅपी, आनंदी बनवलं. टेम्परेचर डाऊन केलेलं आहे. मला पुन्हा रुमाल यूज करण्याची आवश्यकता पडणार नाही अशी अपेक्षा आहे. चला, ओके सर. डे 15 ना. पुन्हा एकदा तेच पॉइंट. डिसिप्लिन आहे. कॉमन रिडिंग बद्दल आपण बोलूच. मात्र आपला डिसिप्लिनच्या अंतर्गत एक मुद्दा चालू होता. काय होता सर? देशप्रेम. देशप्रेम यावर बोलत होतो. आणि आपण बोलत होतो, जर मी माझ्या देशावर प्रेम करतोय, जर मी माझ्या देशावर प्रेम करतोय, तर माझं स्वतःवर प्रेम असणं खूप आवश्यक आहे असं मी बोलत होतो. आणि आपली सगळ्यांची परवानगी घेतली होती की चालू टॉपिक हा संपुष्टात आला की प्रत्येकानं देशप्रेमावर काहीतरी बोलणं आवश्यक आहे. मग होऊ शकतं ते तुमच्या सब्जेक्टचे रिलेटेड असेल, होऊ शकतं ती गोष्ट तुमच्या सब्जेक्टला लपेटून देशप्रेमामध्ये त्या सब्जेक्टमध्ये त्या टॉपिकमध्ये त्या टॉपिकच्या अंतर्गत बोलता येऊ शकते. सो असं देखील आपल्याला करता येऊ शकेल. त्यासाठी प्लीज बी प्रिपेअर्ड. बी प्रिपेअर्ड, बी मेंटली प्रिपेअर्ड. तर मुद्दाम तुम्हाला सांगतो, मी गेले 5-6 दिवस झालं मी एक गोष्ट खूप एन्जॉय करतोय. त्यातला एखाद दिवस बहुतेक मिस झाला असेल. मात्र इथून आपलं लेक्चर संपतं साधारणतः 9:15च्या आसपास. नंतर मी टाइम टेबल तुम्हाला मी डिक्लेअर केलेलाच आहे. पुन्हा एकदा टाइम टेबल आपला विचारात येतोय. तर टाइम टेबल जसा बनवला त्याचे बघा, मी बोललोच होतो की अचानक अख्खाच्या अख्खा टाइम टेबल जसाच्या तसा फॉलो करण्यासाठी आपण काय मशीन नाही आहोत, याची सगळ्यांना जाणीव आहे. सगळ्यांना जाणीव आहे. अचानक तर शक्य नाही. एखाद्याला शक्य झालं तर तो साक्षात देवरूप आहे. आपल्या सगळ्यांसाठी तो आदर्श आहे. याच्याबद्दल काहीच शंका नाहीये. आणि आपल्यापैकी कोणीही आदर्श असण्याची शक्यता आहे. तात्पर्य, जो टाइम टेबल आहे त्याच्यासारखं वागण्याचा हळूहळू प्रयत्न करायचा आहे. त्यातलं मी तुम्हाला काही गोष्टी सांगतो, काही म्हणजे एका टप्पा सांगतोय. मी आजकाल 9:15ला लेक्चर संपलं की मग ते कधी कधी सेम डेला जमतं, सेम डेला असता मग नेक्स्ट डेला मी अपलोड करतो. किंवा काही 2-4 कॉल असतील क्लायंटचे तर त्यांना अटेंड करतो. किंवा त्यांनाही सहसा मी टाळतो. आणि जेवण तर करतच नाही. जेवण तर संध्याकाळी अजिबात करत नाही. आता नवीन मी चालू केलेलं आहे. काय नवीन म्हणजे खैर हे गेले 2-3 महिन्यापासून मागं पुढं होत होतं. मात्र आता एकदम स्ट्रिक्ट चालू केलेलं आहे. 2 जेवणाच्या मध्ये काहीच खात नाही. आणि शक्य तेवढं तर मी एकच वेळेला जेवतोय. 3-4 दिवसानंतर एकच वेळेला. म्हणजे साधारणतः आज 11 वाजता जेवलो, नंतर काही जेवण्याची आवश्यकता भासली नाही. 4 वाजता 1 ग्लास ताक, तेही पाणी टाकून. 1 ग्लास ताक, तेही पाणी टाकून. 2 वेळेस अलाउड आहे. 2 वेळेस अलाउड आहे. साधारणतः 42, 43, 44 च्या नंतर आपापल्या सोयीनुसार करू शकता. मात्र मी जे एन्जॉय करतोय ते तुम्हाला सांगतो. 10च्या आसपास पोहोचतो. 10, 10:15, 10, 10:15. खूपच लेट झालं तर 10:30. आणि डायरेक्ट चेंज ओव्हर करतो आणि
लगेच बेडशी मैत्री करतो मी. सकाळी 4-4:30ला आपोआप डोळे टक, म्हणजे ऑटो कट. कारण आपण रात्री झोपतो म्हणजे काय होतं, आपण आपली बॉडी चार्जिंगला लावत असतो. चार्ज फुल झालं की आपोआपच तुमचे डोळे उघडतात. अर्थात मला प्रामाणिकपणे या ठिकाणी नमूद करायला आवडेल, की 4 वाजता उठतोच असं नाही. मग मी कधी 5:30 कधी 6ला मग रेंगाळत बसतो. हां, ती स्टेज येईल की मी एक दिवस उद्या परवा पासूनच चालू करेल बहुतेक. लेट अस सी की ती स्टेज केव्हा येते. बट आय वॉन्ट इट टू बी व्हेरी शॉर्ट लाइक उद्या परवाच आली पाहिजे, की 4:15ला उठून एकदम बाहेरच पडायचं आणि देन आपला दिनक्रम. मग दिनक्रमामध्ये मी टाकलेला आहे आज मी साधारणतः 7 ते 8 किलोमीटर वॉकिंग केलं. खूप मजा आली, खूप मजा आली. आय एन्जॉयड अ लॉट. खूप छान गार्डन आहे. इफ पॉसिबल उद्या मी तुम्हाला ते गार्डनचं रेकॉर्डिंग करून पाठवतो. ठीक आहे. खूप सुंदर गार्डन आहे. आश्चर्यचकित मला काय केलं त्या गार्डनमध्ये तर खूप मोठे-मोठे बांबूज आहेत. बांबू म्हणजे खरं बांबू हां, आपण गावाकडे वेळू म्हणतो ना वेळू. वेळू म्हणतो वेळू. ते आहेत बघा. आता त्याला खरा शब्द मराठीत काय आहे ते मला डाऊटफुल आहे. काय सर गायकवाड सर? वेळू, वेळू बरोबर आहे ना? येस सर. ते हां, हां. वेळू आहेत. ते खूपच भारी वाटलं. खूप प्रचंड चांगलं गार्डन आहे. सो आय एन्जॉयड 8 किलोमीटर 7 to 8 किलोमीटर्स वॉकिंग आणि संध्याकाळचं जेवण स्किप केल्यामुळं तर जे डायजेस्टिव्ह सिस्टम आहे ते खूपच खुश आहे असं मला वाटतं. कंटाळा दिवसभर येत नाही. तात्पर्य मी हे का सांगतोय, की जो आपला आपण स्टँडर्ड टाईम टेबल बनवलेला आहे, तो हळू दुसरी गोष्ट येस, आय स्टार्टेड दिस. मी ह्याचं एक पेज पण पाठवतो. खूपच सुंदर कलाकृती. कोणी वाचलं हे छावा? आपल्यापैकी कोणी वाचलं? तर असेल कोणाकडे हे बुक तर तुम्हाला मुद्दाम सांगतो. पेज नंबर 34 लेखनाचा अतिउत्तम नमुना. तुम्हाला हे पेज पाठवतो. मला असं वाटतं प्रवीण सरांनी वाचलं होतं. प्रवीण सर आलेत का? प्रवीण भारती सर? त्यांनी वाचलेलं असेल 100%. प्रवीण भारती सर आले त्या हो सर. सर वाचलंय का? छावा वाचले ना. वाचलंय. व्हेरी गुड. बघा. तर आणखीन कुणी वाचलं असेल तर पेज नंबर 34 अतिशय उत्तम नमुना लेखनाचा. मी अर्ध वाचलं होतं मात्र परत आणखीन पुन्हा सुरुवातीपासून चालू केलं. कारण जेवढ्या वेळेला तुम्ही ते वाचता तेवढ्या वेळेला वेगवेगळं अमृत देतं. एवढी सुंदर कलाकृती आहे. मी तुम्हाला पाठवेल ते पेज वाचून बघा. बाय द वे तर वाचनाला टाइम काढला. दुसरी गोष्ट माझ्याकडे आणखीन एक दिसेल तुम्हाला. हे बघा. काय दिसतंय बघा. तो संडेला माझी मीटिंग आहे माझ्या एका सहकार्याबरोबर. इंटरमिडिएट कोर्स काय खाली असेल कुठतरी आहे का? हे बघा. द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट याचा लॉचं हे सब्जेक्ट आहे. तात्पर्य ऑफकोर्स मी मुद्दाम सांगतो तुम्हाला सगळ्यांना माझा जानेवारीमध्ये अटेम्प्ट आहे. ठीक आहे. जानेवारीमध्ये अटेम्प्ट आहे. सो स्टार्टेड स्टडिंग ऑल्सो. सायमल्टेनियसली कोड प्रॅक्टिस आहे. मुद्दाम हे का सांगतोय तुम्हाला मी? का सांगतोय? वाय एम आय टेलिंग दिस? की मी टाइम टेबल प्रॉपर इम्प्लिमेंट करायला लागलेलो आहे. आपणही तो करावा. फाईन. सो हॅव्हिंग सेड दिस आपण होतो की देशप्रेम आणि देशप्रेमामध्ये माझ्यावर प्रेम आहे का नाही हे अगोदर सिद्ध झालं पाहिजे. आणि त्या माझ्यावर असणाऱ्या माझं प्रेम असण्याच्या भानगडीमध्ये त्याला लागून हा विषय आलेला किंवा टाइम टेबल आपण वापरण्याचा प्रयत्न करायला लागलेलो आहे. म्हणजे जर माझ्यावर प्रेम असेल तर बघा मी एक वेगळा झालो आणि माझी शरीर एक वेगळं झालं. दोन गोष्टी वेगवेगळ्या समजून घ्या. मी जर माझ्या शरीराला काही काम सांगतोय किंवा माझ्या शरीराकडून काही काम करून घेतोय तर मी या माझ्या शरीराला न्यूट्रिशन्स पुरवतोय का? परत फूड हॅबिट्सवर आपण जाणार आहोत. योग्य पद्धतीचे तात्पर्य मी जर एखादा मजूर माझ्या शेतामध्ये लावतोय आणि त्याला म्हणतोय जा तुला मजुरी देत नाही, तसं मी मला करतोय का? कारण माझ्यासाठी मी पण एक मजूरच आहे ना. सकाळपासून संध्याकाळपर्यंत राबवायचं आणि त्या शरीराला काय दिलं? चटणी भाकरी. चालेल का? म्हणजे तुम्ही स्वतःवर प्रेम करताय का? तुमचं प्रेम अगोदर सिद्ध झालं पाहिजे. मग मी अंकुरित कडधान्य खातोय का? मी किती वेळा खातोय? किती वेळा माझ्या नरड्यात काय कोंबतोय? हे देखील प्रेम नाहीये.
कारण तेवढ्या वेळेला त्याला इंटेस्टाईनला मी कामाला लावतोय, बाप रे बाप, म्हणजे किती वाईट आहे हे. तेवढ्या वेळेला मग ते इन्शुलिन काय होतंय, सिक्रेट होतंय, आणि तेवढा मग माझ्या शरीराचा ऱ्हास होतोय. मग मी माझं नुकसान करणं योग्य आहे का? माझं नुकसान कोणत्या गोष्टीने होतोय, माझा फायदा कोणत्या गोष्टीने होतोय, हे आपल्याला समजलं पाहिजे. ह्या सगळ्या बेसिक गोष्टी आहेत. बरं, मला काय समजलं पाहिजे, कारण मला माझ्या समोर जे देश बसतोय दररोज, काय असेल व्हॉट एव्हर द नंबर ऑफ स्टुडंट, त्या मुलांच्या माध्यमातून माझ्यासमोर जो देश माझ्या समोर बसतोय, जे माझं ऐकण्यासाठी तयार आहे, मग त्यांना सांगण्यासाठी माझ्याकडे काय मी स्वतःसाठी केलेले प्रयोग आहेत का? मग काय योग्य काय अयोग्य मी माझ्यासाठी पाहिलं पाहिजे का नाही पाहिलं पाहिजे? तर माझं माझ्यावर प्रेम आहे का नाही, हे सिद्ध झालं पाहिजे. कारण का, या देशातला प्रथम व्यक्ती जर मला कोण असेल, कोण आहे तर बघायचं असेल, प्रथम व्यक्ती म्हणजे काय, जर मला काउंटिंग करायचं तर प्रथम व्यक्ती पहिला मला काउंट करावं लागेल. इफ आय एम नॉट देअर, माझ्यासाठी देश नाही, मग काउंट कोण करणार आणि कोणाला करणार? सो आय मस्ट चेक दॅट आय लव्ह माय सेल्फ, आय रिस्पेक्ट माय सेल्फ, आय रिस्पेक्ट माय ओन बिईंग. मी स्वतःला रिस्पेक्ट करतो, मी स्वतःचा आदर करतो, मी स्वतःचा सन्मान करतो. समजलं? तर ह्या गोष्टी अगोदर सिद्ध झाल्या पाहिजे. ह्या सिद्ध होण्यासाठी मग मी योग्य 5-6 तास झोप घेतोय का? योग्य वेळेला उठतोय का? योग्य तेच बोलतोय का? या तोंडाचा वापर मी योग्य त्याच गोष्टी बोलण्यासाठी वापरतोय का? वापर करतोय का? तर ह्या सगळ्या गोष्टींवर आपलं स्वतःसाठीच प्रेम दिसून येतं. स्वतःला मी कुठतरी वेगळ्या संकटात टाकतोय का? तर नाही टाकत. तर तुम्ही स्वतःवर प्रेम करता हे सिद्ध होतं. तर मी म्हणत नाही की कट टू कट सगळ्या गोष्टी होतील, मात्र हे सगळं आपल्याला जाणीव असणं खूप गरजेचं आहे. देन ओनली त्या तिसऱ्या लाईनचं महत्व आपणास समजलं हे सिद्ध होईल. बरोबर आहे? याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत, बऱ्याचशा, सो मेनी थिंग्स. आता पुढं फूड हॅबिट्स पण येणारच आहे. सो माझं माझ्यावरचं प्रेम अगोदर सिद्ध झालं पाहिजे. मग माझ्याशी निगडीत ज्या काही गोष्टी आहेत त्यांच्यावर देखील माझं प्रेम असलं पाहिजे, असणं गरजेचं आहे. कारण त्या कुठेतरी माझ्याशी निगडीत आहेत. मग खरोखरीनं मी त्यांचं कल्याण शोधतोय का? मग तिसऱ्या लाईनचं मला हे अर्थ समजतोय असं सिद्ध होईल. माझं माझ्या देशावर प्रेम. अनेक, देर आर सो मेनी थिंग्स नाव, सो मेनी थिंग्स, सो मेनी थिंग्स. जर माझं माझ्या देशावर प्रेम आहे, तर मी एवढा भॅ हॉर्न वाजवला पाहिजे का? मग मी ते कर्कश आवाज करणारा, काल परवाच मी भूमची बातमी ऐकलेली आहे, वाचलेली आहे. काय बातमी होती ती, अंदाज आहेत का? की कर्कश आवाज करणाऱ्या गाड्यांवर पोलीस व आणखीन काय होतं, आणखीन काहीतरी होतं बघा, इतर समाजसेवकांनी त्यांना पकडून त्यांच्यावर काय केलं, कारवाई केली. भूमची बातमी होती, भूमची. आहे का अंधारे सर, बरोबर आहे का हे? तुमच्यापैकी कोणी बघितली का बातमी? तात्पर्य, जर मी माझ्या देशावर प्रेम करतोय तर माझा देश कशा कशांचा बनलेला आहे? एक तर मी आहे, माझ्यावर प्रेम असलं पाहिजे. मग परवा आपण बोललो देश म्हणजे काय? मग इथली जी साधन संपत्ती आहे, मग जे साधन संपत्ती म्हणजे प्रचंड, आणखीन प्रचंड गोष्टी आहेत. मग ते किडामुंगीपासून, मग साप असतील. मग आता बघा, पर्यावरण रक्षणामध्ये साप आहेत, आहेत ना. मग इथं देखील स्वतःचं रक्षण कसं करायचं काय? मुद्दाम मुद्दाम ती गोष्ट थोडक्यात, नो मुद्दाम ती गोष्ट घेतो, कोट अन कोट मध्ये गोष्ट घेतो ते, की समजा सर्पदंश होतो, मात्र आपण जर विद्यार्थ्यांना सांगितलं की साप तुमच्याकडे येऊन तुम्हाला कधीच ढसत नाही, चावत नाही, खरं आहे का? एम आय राईट? साप कुठतरी थांबलेला आहे, तो तुमच्याकडे आला आणि तुम्हाला चावला, असं होतं का? तर होत नाही. याची माहिती आपल्याला अगोदर असणं गरजेचं आहे. कारण आपण पर्यावरणाशी बोलतोय, जर पर्यावरणाशी बोलतोय तर साप त्या ठिकाणी आलाच. मग पर्यावरणाला हा सपोर्ट कसा करतो, कसा आधार करतो, आधार देतो, हे देखील आपल्याला एक्सप्लेन करता आलं पाहिजे. तात्पर्य, आपण सुरक्षितपणे वागलं पाहिजे. अडचणीच्या ठिकाणी गेलं तर त्या ठिकाणी साप असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मग आपण सावधानतेनं काहीतरी लांबून लाकूड वगैरे किंवा
योग्य साधनांनी ते उचकटलं पाहिजे. कचरा असेल किंवा गावाकडे बघा खूप फ्रिक्वेंटली घडतंय. काय लवकर सांगा, कोण सांगतंय? गावाकडे फ्रिक्वेंटली घडतंय की अमुक अमुक काम करताना सर्पदंश झाला. लवकर सांगा, कोण सांगतंय प्लीज? सांगा लवकर. अर्थात माझा आजचा दिवस आहे बरं का. परवा नंतर तुम्हीच बोलणार आहात. परवा कोणता वार आहे? संडेला सुट्टी असणार आहे, मंडेला परत असणार आहे आपलं ट्रेनिंग. लवकर सांगा सर. जास्त फ्रिक्वेंटली सर्पदंश केव्हा होतो गावाकडं? जास्त फ्रिक्वेंटली कोण सांगताय? शेतीतील काम करताना त्यामध्ये काय? व्हेरी गुड, बरोबर आहे. त्यामध्ये काय? फवारणी गावाकडे फवारणी शेतीच आहे. करताना हा, शेतामध्ये ओके. पिकांना फवारणी करताना. अरे वा वा वा, ठीक आहे ठीक आहे. अलीकडची लेटेस्ट अपडेट आहे हे, मान्य. परंतु माझा अनुभव असा आहे की जो कडबा असतो ना, कडबा वैरण जनावरांची, तर पावसाळ्यामध्ये हे जे स्नेक्स वगैरे आहेत तर त्या कडब्याच्या पेंड्यांमध्ये लपून बसतात. बरोबर आहे का? तर हे देखील तुमचं बरोबर असेल. तर फवारणी करताना व तात्पर्य आता बघा, तात्पर्य आता फवारणी करताना जर स्नेक्स आपल्याला बाईट करत असतील तर मग योग्य प्रिकॉशन घेणं गरजेचं आहे. मग काय काय स्नेक्स काय करतात? माणूस म्हणतो की ते इथपर्यंतचे बूट, गुडघ्यापर्यंतचे बूट जर काय काय स्नेक्स वर पण तर त्या पद्धतीने आपण स्नेक आपल्याला बाईट करेलच असं गृहीत धरून त्या पद्धतीने आपण स्वतःचं प्रोटेक्शन करणं गरजेचं आहे. बरोबर, फवारणी करताना. दुसरी गोष्ट, ते पेंड्या उचकटताना मग आपल्याकडे दाताळ वगैरे असे आहे ना साधन सामग्री, योग्य ते अवजार वापरूनच त्याप्रमाणे त्या पेंड्या काढल्या गेल्या पाहिजेत. तात्पर्य हे आपण विद्यार्थ्यांना जर सांगितलं त्या पद्धतीने ते घरी चर्चा करतील आणि कुठंतरी कोणीतरी वाचण्याची शक्यता वाढेल. बर, सर्पदंश त्यात झाला तरीही घाबरायचं नाही, काहीच होत नाही. काहीच होत नाही कधी? जर इमिजिएटली त्याला जिल्हा रुग्णालयापर्यंत नेलं 40 मिनिटांच्या आत. हे सगळं सांगणं गरजेचं आहे, कारण का अनेक लोक सर्पदंशानंतर हार्ट अटॅकनं जातात, त्यांचा घात होतो, घाबरून जातात ते लोक. मग आता ह्या गोष्टी का सांगतोय मी? का सांगतोय? बिकॉज आपल्या या सगळ्या गोष्टी त्यांना सांगणं गरजेचं आहे. काय याच्यामध्ये कशामध्ये सांगतोय आपण? देश या संकल्पनेच्या अंतर्गत. मग अख्खं एन्व्हायरमेंट आलं. मग परवा त्या बाईक स्वारांना त्यांना पकडून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. याचा अर्थ काय? ते काय करतात? कर्णकर्कश आवाजामध्ये ते बाईकचं ते फटाके फटाके हा 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 ते बुलेट्स आहेत ना, बुलेट्स, त्या बुलेट्सला फटाके लावलेत, फटाके है ना, ते बॉम्ब सारखे आवाज करतात, दिवाळीचे बॉम्ब सारखे. अचानक लहान मुलं असतं कुठंतरी, लहान आजी आजोबा असतात, वयोवृद्ध, त्यांच्या कानाचे पडदे फाटू शकतात, लहान मुलांच्या कानाचे पडदे फाटू शकतात. हे जर आपण आपल्या बालकांना या वयात जर सांगितलं तर ते उद्या फटाक्यावाले बुलेट्स बहुतेक वापरणार नाही. तात्पर्य या सगळ्या गोष्टींना काय होईल? म्हणजे तात्पर्य काय करतोय आपण? देश प्रेम आणि देश या संकल्पनेअंतर्गत आपण प्रत्येक गोष्टीला टच करू शकतो. बरोबर? तर या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन त्याप्रमाणे देशप्रेम ही गोष्ट आणि देश ही गोष्ट, देशामध्ये अनेक गोष्टी, मग अनेक गोष्टी एन्व्हायरमेंटच्या अंतर्गत, अनेक गोष्टी. मग लता वेली, झाडाचा पाला का तोडू नये, झाडाची फांदी का तोडू नये, कितीतरी आहे, अफाट आहे, अफाट. यातल्या सिलेक्टेड गोष्टी आपण समजून घेणं आवश्यक आहे. आणि यातल्या काही गोष्टी आता परवा प्रत्येकाच्या वेगवेगळ्या तोंडून सगळ्यांनाच ऐकण्याची आतुरता आहे. तर त्याप्रमाणे आपापला विषय तयार ठेवा. परवापासून मी बोलणार नाही, किमान 8 दिवस देश या संकल्पनेवर वेगवेगळ्या व्यक्ती बोलेल आणि प्रत्येकानं मला असं वाटतं उद्या परवा त्याप्रमाणे आपला आपला दिवस ठरवा. एखाद्याला समजा 5 दिवसानंतर ठरवायचं असेल तर आताच बुक करा, म्हणजे तुम्हाला 4-5 दिवस वेळ मिळेल. मग एखाद्याला वेळच नाही, समजा सगळे आपले 10-12 लोक जेवढे आहेत तेवढे संपले, तर पहिल्या दिवशी कोणाला बोलावं लागेल? ज्यांना आपला स्लॉट बुक केला नाही त्याला, त्या व्यक्तीला पहिल्याच दिवशी बोलावं लागेल. तर आपापले स्लॉट बुक करून ठेवा. उद्या परवा तुम्हाला आपल्याला वेळ आहे आणि त्याप्रमाणे प्रत्येकानं सांगा की सर मी या दिवशी बोलेल. ऑल राईट. मला असं वाटतं आजसाठी एवढा भाग मी पुरेसा करावा आणि या ठिकाणी अल्पविराम घेण्याचा प्रयत्न करावा. चालेल?
चालेल, ऑल राईट. Yes, sir. एवढं ठीक आहे. येस सर येस सर येस सर, येस सर. वाट बघतोय, तिकडं प्लेट वाढून ठेवलेली आहे तरी नाही. ओके, असं नाही, असं नाही, असं नाही, असं नाही. ऑल राईट. पुन्हा एकदा तुमच्या या राष्ट्रभक्तीसाठी सर्वांना मनपूर्वक धन्यवाद आणि सर्वांचे शतशः आभार. विथ दिस shall we have pause? Shall we have pause? येस सर. Yes, Yes, sir, pause. अरे वा, गव्हाणे सर आले. सर्वांना माझा सादर प्रणाम.